सर आज सिलेंडर तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावर संकटात आलेला आहे. तर काय सांगाल याविषयी? आमचं आता 2-3 दिवसांनी म्हणजे सप्लायकडनं ते गॅसेस बंद झाले. त्याच्याकडे आमच्याकडे 2-3 दिवसचा स्टॉक होता. एवढं दिवस आम्ही सांभाळलं. आता उद्यापासून आमचं सिलेंडर स्टॉकच संपलाय. आता उद्या परिस्थिती असं झालं आम्हाला स्टाफला जेवणासाठी पण सिलेंडर नाही. अशा परिस्थिती झालेली आहे. आता तुम्ही कशा प्रकारे जेवण बनवताय? आता आमचा मेनू आम्ही 50% कट डाऊन केलेला आहे. म्हणजे आता डोसा प्रकारचा आयटम आहे ना, तळलेले आयटम, वडा-बिडा सगळं बंदच केलेलं आहे. जेणेकरून जे काही संकट आलेलं आहे मध्यपूर्वेच्या युद्धामुळे, तर हॉटेल व्यावसायिकावर कसा परिणाम घडलेला आहे? कामगारांची काय सध्या परिस्थिती? कामगाराचं आता काय आता हॉटेल उद्यापासून आमचं बंद झालं तर कामगार पण 2-4 दिवस सुट्टीसाठी गेल्यानंतर ते पण येणार नाही. ते पण त्यांना आम्हालासाठी थांबावं लागेल नंतर. गॅस आला पण त्यांच्यासाठी थांबावं लागेल. असा परिस्थिती झाली. आमचं हॉटेल ही एकमेव इंडस्ट्री आहे, ज्याला आम्ही एम्प्लॉयमेंट देतो, त्याला राहायला सोय देतो आणि खायला सोय देतो. किती आहेत कामगार तुमच्याकडे? एका हॉटेलला कमीत कमी 25-30 लोकं आहेच आहे. मोठं हॉटेल असेल तर 10-50 लोकं असेल. आमचं हॉटेल इंडस्ट्री एम्प्लॉयमेंट खूप आहे. आपल्या कल्याण डोंबिवलीत किती हॉटेल्स आहेत? डोंबिवली कल्याण जवळ 400 हॉटेल असेल कमीत कमी. जास्त झालं का कमी नाही. काय ह्या सगळ्या संकटामुळे हॉटेल व्यावसायिकांवर दुष्परिणाम जो आर्थिक व्यवहार होतोय, तो म्हणजे व्यवसाय थोडासा धोक्यात आल्यासारखं वाटतंय. आहे ना धोकादायक हा वाटतोच आहे ना साहेब आता. सगळी ठिकाणी आता आमचा दुसरा म्हणजे काय आता मार्चचा आहे ना, आमचं परमिट रूमचं त्यांचा अजून एक त्रास आहे त्यांचा. ते लायसन्स फीस भरायचं आहे आणि दरवर्षी त्याला 10% वाढ होते. आता गेल्या वर्षी 9.5 लाख, तर यावर्षी 10.5 लाख रुपये. त्यांना तेच एक बोजा आहे. तर ते असताना आता 5-10 दिवस हॉटेल बंद करायचं ते पण एक मोठा धोकाच आहे आता. सिलेंडरची काय पोझिशन असते? म्हणजे सिलेंडर किती मिळतात आणि किती मिळायला हवेत आताची सध्याची परिस्थिती काय? आता सिलेंडर आज आम्हाला आलंच नाही. आता स्टॉकमध्ये ते चाललंय कमी जास्त आम्ही सकाळी आता 7 वाजता हॉटेलचं आज चालू 10 वाजता गेले आम्ही हॉटेल. आणि दुपारच्या वेळी आम्ही डोसा आयटम बंद केलेले असं चालू आहे. साधारण एका दिवसाला किती सिलेंडर लागतात? एका दिवसात 4 तरी लागतात. 3-4 जसं रिक्वायरमेंट आहे. एका लहान हॉटेल्स आहे त्याला 2 लागतात, एकाला 4 लागतात, एकाला 5 लागतात असं आहे. आमचं निवेदन एवढं आहे की आम्हाला कमीत कमी 2 तरी द्या. ज्याला 4 लागतात त्याला 2 तरी द्यावं. नुसतं गाडी तरी चालू राहील. कामगार ज्या पद्धतीने पुन्हा गावी चाललेले आहेत, त्यांना काही रोखण्याचे प्रयत्न करतायत हॉटेल आम्ही व्यावसायिक? थांबवलेलं आहे. होणार आहे म्हणजे 2-4 दिवसात होईल असं आम्ही हे केलेलं आहे.